तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आम्हाला तिघं चौघाला बी रूमवर भूक लागलं, ती काय करावं काय बी कळना गेलं. तर मग आम्ही पटकन पोहे बनवायचं ट्राय केलो आणि इथं समजेजण फुल उपाशी आहो. समजायला सकाळपासून काहीच जेवलं नाही. तिघं रूमवरचे एक जण तिथं खाली बसलं आहे आणि हो घाबरले थोडे व्हिडिओमध्ये यायला नाही. मग काय घेतलं गप मन कांदे गप 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 कापून कांदे कापून टाकलं कढईत. लगेच मिरच्या कांदे नाही का भाजायला. भाजल्यानंतर थोडं त्याला टाईम दिलं. परत हा मित्र अंघोळ करत होता, तिच्यामध्ये थोडं हळदी मीठ टाकलं, थोडंसं हळद टाकलं पहिला सुरुवातीला. हळद टाकायचं झाल्यानंतर थोडंसं मीठ घ्यायचं मित्रांनो. 1 मिनिट थांबा जरा, मीठ टाकतं यो. हे बघा मीठ घेतलं का लगेच टाकलं बघा तिच्यात लगेच. मीठ टाकल्यानंतर मग काय थोडं वेळ थांबायचं, कढची फिरवायचं असं गर 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 गर. मग लगेच शेंगदाणे घ्यायचं असं हातामध्ये, सडाल म्हणून शेंगदाणे टाकायचं थोडंफार त्याच्यामध्ये. अरे बापरे, लई शेंगदाणे टाकतं येऊ. नुसतं शेंगदाणेच यायचं तोंडात खायला, पोहे कमी आणि शेंगदाणे जास्त नाही का. मग थोडं कढची फिरवायचं पुन्हा आणि एकदा कढची फिरवायचं, गर्र 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 गर्र. हा फिरवतोय आचार्य बघा, हा आपला कसं बनवतोय बघा पोहे. आता फक्त भूक लागलेलं आहे, रात्रीचे 1:30 वाजलेत. थोडंसं कढची फिरवून घ्यायचं. किती वेळ फिरवतो, टाकीत पोहे गपमान नाही का. शेवटी काय का होणार पोहे टाकलं रे बापा. एवढीच नाही, थांबा आता अजून थोडं आहेत. ये बघ येल्ले टड्याव येल्ले पोहे तर काय आता 100% होत आलेलं आहे. नंबर झाल्यानंतर पोहे आपण समजे खाणार आहे आता. येल्ले पकड, तू धरतोस का? ठीक आहे धर. पकडला, धरलेला आहे ना मस्तपैकी. रप 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 खालीवरी केल्यावर खावं कसं तर. आणि काय आता शो बघा आता नाही का, सडल पडल पोहे. आता होत आलेत पोहे. आता एवढं पोहे गरगर गरगर खाऊन घ्यावं. मग कसं वाटलं पोहे तुम्हाला आमचे बनवलेले? नंबर 1 मित्रांनो. अजून थांबा, पुढे बघा आता. सप 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 सप. मग काय घेतले पोहे समजायचं नाही. हे एक पोरगा आहे आमच्या ग्रुपमध्ये, पोह्यासोबत तूप खात आहे. पहिल्यांदा असं ऐकलं असेल तुम्ही, पोह्यासोबत तूप कसं खाते की